तर मित्रांनो, आता सकाळी सकाळी सहज महादेवांचं दर्शन घेतलं. त्याच्यात पण डोक्यात असा विचार आला, नेमकं गाडी खाली झाल्यावर भरायचं कुठं. मग काय भरायचं तर राहिलं लांबच, त्याच्यात असा कुटाणा झाला. तर मित्रांनो, विषय असा होता, तुम्हाला तर माहितीच आहे, आपली ट्रिप सध्या चालू आहे आंबळनेर ते केडगाव. आणि आज जरा झोपीतून उठायला थोडा टाइमच झाला भाऊ. येदळ तर बरंच लांब असतो, पण ते काय विषय झाला माहितीये का, रात्री जरा जास्तच खाल्लं होतं, त्याच्यामुळे असा कुटाणा झाला. मग काय, जवळ रस्ता मोकळा आहे तवर आहे ना, आपल्याला गाडी थोडी फास्टच घ्यावा लागेल. तेवढ्यात आपल्याला पुढे दिसलं भाऊ मोठं महादेवचं मंदिर. मग थांबायला वेळ नव्हता, त्याच्यामुळे चालू मध्ये दर्शन करून घेतलं. अय यार, तू हे फुकण्या घेऊन कुठं फिरू राहिला. तेवढ्यात दिसली बो ट्रेन. हिला तर आपण आवरलो नसतो, पण ते विषय काय माहितीये का, खराब रस्ता आहे, त्याच्यामुळे आपलं दम म्हणत चाललो. चाल या रस्त्याला कधी बी गर्दीच असते भाऊ एनी टाइम. तेवढ्यात मग काय पोहोचलो आपण अहिल्यानगरच्या बायपासला. कारण आपल्याला इथं नाश्ता बी करायचा होता ना, आपल्या गाडीचे टायरांचे खडे बी काढायचे होते. मग काय आपला भतीजा लागला 5ची स्पीडनं काम करायला. अजून तर नीट ऊन पडलेलं नाही, तेच टायर गरम झालं भाऊ. आपल्या गाडीला म्हणलं तू थोडं रिलॅक्स कर मस्त पैकी, आम्ही तर आहे ना पोटात थोडं काहीतरी टाकून येतो. मग काय जवळच एक हॉटेल होती, चला मग काय पहिले तर तिथं जाऊन आहे ना फ्रेश होऊ. मग काय लगेच मस्त पैकी गार गार पाण्याने घेतली भाऊ अर्धी आंघोळ करून. आणि आपला भतीजा तर नुसतं अंगावर पाणी घ्यायचंच राहिलेलं आहे. लगेच गरम गरम वडापावची ऑर्डर दिली. आता आलं म्हणल्यावर कायला वाट बघायची, घ्यायचं म्हणलं काय रपारप खाऊन. याचं तर अवघडच काय भाऊ, खाऊ कुठं राहिला आणि लक्ष कुठं देऊ राहिला. त्याच्यानंतर एक गरमागरम मस्त चहा घेतली. आपल्या गाडीला म्हणलं चला रिलॅक्स झाला असं तर चलो फिर चले. लगेच गाडी बिडी चालू केली, डायरेक्ट टाप लावला, निघलो भाऊ 70च्या स्पीडनं. चाल कोणच्या गाड्या रोबोट सारख्या. आता पाय रस्ता एकदम टापो टाप येतं. मी इकडे चाललो ती तिकडे चालली आणि बस इकडे कुठं चालली. तेवढ्यात आपण पोहोचलो भाऊ सुप्याला ना. आपला अर्धा तास इथंच गेलता, तेव्हा आपण ट्रॉफिक मधून बाहेर निघलो. आपण तर निघून गेलो, पण यांना संध्याकाळ नाही झाली म्हणजे बरं होईल. लगेच पंपावर येऊन मस्त पैकी आपल्या गाडीमध्ये डिझेल आणि ते घेतलं टाकून. थोडं थांबून परडत भाऊ घ्यायला डिझेल टाकून, नाहीतर वाटतच संपलं तर कोणीच नाही बघत बर का माग डोकून. तेवढ्यात आपण पोहोचलो केडगावला. मग काय धरला तिथून सिंगल रस्ता. तेवढ्यात पोहोचलो भाऊ मार्केट मध्ये. मग काय सगळ्यात पहिले तर गाडी इथं उभी केली. चला म्हणलं पहिले ना खाली उतरून आहे ना इचिरून बघू. मग खुशी तर तेव्हा झाले जेव्हा आपण बरोबर लोकेशनला पोहोचलो. मग गाडी खाली करायच्या पहिले ना मस्त पैकी त्यांनी शॅम्पल आणि ते काढलं. तेवढ्यात आपल्याला कळलं भाऊ आपली गाडी गोडामला खाली नव्हता आहे ना, त्या गाडीमध्ये क्रॅशिंग होणार आहे. मग काय लगेच चालू केली मस्त पैकी दिली बोर रिवास लावून. आता नेमकं गाडी कधी खाली होईल हेच प्रश्न डोक्यात. फायनली मग 2 तासात गाडी झाली भाऊ खाली. लगेच पेमेंट आणि ते घेतलं, निघलो भाऊ आपण आपल्या मंजिलकडे. मग आपण डायरेक्ट भरायला न जाताय ना डायरेक्ट गाडी घेऊन आलो बर का गॅरेज वर. नेमका विषय असा होता, आता आपल्या गाडीच्या ना ब्रेक कमी लागत होते थोडे. मग सगळ्यात पहिले तर टायराला ना जॉक ब्रेक लावून दिला भाऊ. ते तू काय करू आला भाऊ. आणि हा तर पूर्ण टेन्शन मध्ये, कारण की मी त्याला सांगितलं होतं आपल्याला गाडी भरायला जायचंय. आता गॅरेज वर आणलं म्हणल्यावर आज काय आपल्या गाडीचं काम होणार नव्हतं. मग काय एक साईडचं मस्त पैकी लायनर आणि ते काढून घेतले आणि एक साईडचं उद्या काढणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.